नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपलं हे सुंदर जीवन स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आपण देऊ शकतो. त्यांचं नामस्मरण करून त्यांच्या सानिध्यात आपण राहून आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. यासारखं वेगळं सुख असं काहीही नाहीये. तर या दिवशी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लवकर उठून स्वामींना अभिषेक वगैरे घालून जप वगैरे करू शकता. याचबरोबर स्वामी चरित्र सारामृता ग्रंथाचे पारायणही करू शकता. तर काही महिलांच्या घरी लहान मुलं असल्या कारणाने त्यांच्या शाळेला जाण्याची वेळ आणि आपली पूजा अर्चेची वेळ एक होऊन जाते. तर अशा वेळी ही मुलं शाळेला गेल्यानंतरही तुम्ही ही पूजा करू शकता. त्या अगोदर ज्यावेळी तुम्ही देवपूजा करणार आहात त्यावेळी स्वामींना पंचामृताने किंवा उटणं वगैरे लावून हळदीने वगैरे तुम्ही आंघोळ घालू शकता किंवा जर जमलं नाही तर फक्त पाण्यानेही स्नान घालू शकता. पाण्याने स्नान घातल्यानंतर ते तीर्थ म्हणून सर्वांनी घेतलं तर खूपच उत्तम होतं. तर हे आपण पंचोपचारे पूजा फक्त काही दिवसच स्वामींची करत असतो, कारण रोज आपण असा अभिषेक वगैरे घालत नाही, दर गुरुवारी फक्त घालत असतो. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही पाण्याने वगैरे अभिषेक घालू शकता आणि हा अभिषेक घालत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री एकाग्र चित्तेने घातलं असता तुमचं मनही स्थिर राहतं. आणि यानंतर स्वच्छ पुसून स्वामींना नवीन वस्त्र वगैरे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता. नसतील तर घरी कशी बनवायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नसतील तर तुम्ही जसे आहेत आपले स्वामी तसे जरी मंदिरामध्ये स्थापन केलं किंवा वेगळ्या पाटावरती स्थापन केलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर स्वामींना फळ किंवा तुम्ही दूध वगैरेही नैवेद्य दाखवू शकता. 11 माळी जप करता आला तर उत्तमच. नाही जमलं तर तुम्ही 1 माळ जप अगदी मन लावून जरी केलं तरी सुद्धा स्वामींच्या पर्यंत पोचणार आहे. कारण स्वामी हे फक्त तुमचं मन बघतात, भक्ती बघतात. तुम्ही कोणत्या मनोभावे आपली पूजा करताय यावरती स्वामी प्रसन्न होत असतात. कारण देव फक्त भक्तीचाच भुकेला असतो. स्वामींना पूजा अर्चा केल्यानंतर तुम्हाला जर केंद्रात वगैरे जाता आलं तर उत्तमच आहे. हा पाठ जो आहे तो तुम्हाला केंद्रात जर करता आला तर त्याचे पुण्य खूप जास्त पटीने मिळतं. जर नाहीच जमलं तर तुम्ही घरी एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, पूर्ण स्वामी चरित्र वाचलं तर काहीही फरक पडत नाही. जितकं तुम्ही उद्याचा दिवस स्वामींसाठी द्याल तितकं सुख तुमच्या ओंजळीत स्वामी टाकतीलच. त्यानंतर चाफ्याची फुलं भेटली तर ठीकच आहे किंवा जी तुमच्याकडे फुले आहेत ती सुद्धा स्वामींना अर्पण करू शकता. मनोभावे अर्पण केलेली कोणतीही गोष्ट देवापर्यंत निश्चितच पोचत असते. फक्त आपलं मन साफ हवं. त्याचबरोबर या दिवशी आपण सत्यनारायण घालतो. अखंड लक्ष्मी स्थिर राहावी आणि आपल्या घरी लक्ष्मीचं वास्तव्य होऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्य यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण घालत असतो. हा सत्यनारायण कसा घालायचा? या दिवशी एका पाटावरती तुम्ही स्वच्छ कापड हातरून त्यावरती पूजा मांडायची आहे. जशी आपण सत्यनारायणची पूजा मांडतो तशी. तर तुम्हाला हे पुस्तक बाजारपेठेमध्ये विकत भेटेल. यामध्ये सत्यनारायण कसा घालायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याचबरोबर याच चॅनेलवरती माझा व्हिडिओही आहे. त्यावरती बघून तुम्ही सत्यनारायण कसा घालायचा हे बघू शकता. सत्यनारायण घातल्यानंतर घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येतं अशी आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आता या सत्यनारायणासाठी तुम्हाला 3 सुपाऱ्या लागणार आहेत. एक गणपती बाप्पा, कुलदेवता आणि इंद्रदेवता. या 3 सुपाऱ्या आणायच्या आहेत. विड्याची पानं 1 लागणार आहेत. याची सगळी माहिती तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे आणि पूजा कशी मांडावी याचा व्हिडिओही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला आहे असं सांगितलेलं आहे. तर या सत्यनारायण आज संध्याकाळीही तुम्ही करू शकता किंवा उद्या संध्याकाळी करू शकता. पौर्णिमा लागल्यानंतर मला वाटतं 6:18 पौर्णिमा लागते. त्यानंतर तुम्ही सत्यनारायण आजही घालू शकता किंवा उद्या सुद्धा घालू शकता. पौर्णिमा संपायच्या आतमध्ये हा सत्यनारायण तुम्ही घालू शकता. आणि या दिवशी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण आपण सत्यनारायणला नेहमीच आपल्याला हवा तेवढा शिरा
करत असतो, म्हणजे सव्वा वाटीचा असतो, पण घरात एवढा खपत नाही, त्यामुळे आपण एवढा जास्त बनवावा असं काही नाही. आणि हा प्रसाद घरच्याच व्यक्तींनी खायचा आहे, तो बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि स्वामींचा आपली गुरुपौर्णिमा तुम्ही कशा पद्धतीने साजरी करणार आहे, स्वामींना अभिषेक कसा घालावा आणि त्यानंतर जप कसा करावा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.